तर भाई लोग फिर से आपण इधर ही किचन में आले आहे. आमचं ब्लॉग चलत नाहीये तर लोक बघत नाहीये आणि मग त्याला लाईक बी करत नाहीये, कॉमेंट घरी म्हणून राहिलो होतो. कायले चालली बाहेर बघ आता किती गर्दी दिसते आपल्याला. ते ओम शनी देवाय होय ते घेऊन आलेले. तर आता हे असं काम करावंच लागणार आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, गेले 2-3 दिवस झाले आपले व्लॉग्स काय आलेले नव्हते, पण आज आपला व्लॉग शूट होतं मित्रांनो. कारण आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन आहे आज. प्रजासत्ताक दिनाचा आज आपण आता मी ऑफिसला सुद्धा निघालेलो, तुम्ही बघू शकता मस्तपैकी व्हाईट शर्ट्स वगैरे घालून मस्त निघालो आहे आता मी. आणि आज प्रजासत्ताक ऑफिसमध्ये साजरा केला जाणार आहे. आता वाजले 7:30, आज ठीक 8:10 आपल्या इथे तिरंगा झेंडा फडकणार आहे आणि आम्ही सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करणार होतो मित्रांनो. भावांना आपल्यासोबत कोण येतं आहे आज रिपब्लिक डे साजरा करायला ऑफिसकडे? हे बघा, ही आमची बटरफ्लाय. बटरफ्लाय नाही बरं, आमची श्राव. आता आम्ही दोघंजण निघालेलो आहे. हे मागचं कार्टून काय आमच्यासोबत येणार नाही मित्रांनो. तर हां बाळा, आजच्या दिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांना दे. आपण रिपब्लिक डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे ऑफिसकडे. मस्तपैकी आता रिपब्लिक डे साजरा करणार आहोत. मित्रांनो पहा, आमच्या ऑफिसकडे झेंडावंदनची कशी तयारी सुरू होती. भरपूर जण होतो आम्ही याच ठिकाणी. आज जवळपास या झेंडावंदनासाठी 200पेक्षा जास्त आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. 150 तर आमचे ट्रेनिंगला आलेले प्रशिक्षणार्थीच होते आणि ऑफिसचा स्टाफ आणि हे सगळे आम्ही बघा या ठिकाणी. आता झेंडावंदन झालेला होता मित्रांनो आणि या ठिकाणी फोटोज वगैरे काढण्यामध्ये सर्व आता या ठिकाणी मग्न झाले होते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आमचे देशपांडे सर, राऊत सर, आमचा राहुल, हे सगळे या ठिकाणी होतो आम्ही. आणि यानंतर लगेच आम्ही आता नाश्ता करण्यासाठी सुद्धा आम्ही जाणार होतो. आणि हा बघा, नाश्त्याच्या प्लेटवर मस्तपैकी चना पोहा मस्त या ठिकाणी खात आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मस्तपैकी ध्वजारोहण झालेलं आहे. ध्वजारोहण होऊन आता थोडासा बराच वेळ झालेला आहे. मस्त नाश्ता वगैरे केला. ऑफिसमध्ये नाश्त्याची पण सोय केलेली होती. तुम्हाला मी त्याचे पिक्स आपले दाखवलेले आहेत यामध्येच. आणि आता मस्तपैकी घराकडे निघालो आहे मित्रांनो. बघू शकता मस्त असा सुंदर एरिया आहे आमचा, नाही का? तर बघा मित्रांनो, आपली गाडी किती खराब झाली ते. आणि सर्वजण कोणी बाहेर फिरायला गेले असतील, प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी काम चालू असेल. आणि हे यांचं काय चालू आहे? यांचं चालू आहे गाडी धुणं. तो भाई लोग कैसा है, जो ऑफिस जाता है उसको छुट्टी के दिन ही ऐसे काम करने पड़ते हैं. आणि ना हे मराठी हिंदी दोन्ही मिक्स बोलायला लागले. तो वही तो अपनी खासियत है वो. क्या अपन मराठी में बोलता है आणि हिंदी में नहीं सांगता है सभी को. ऐसा करने वाला मी एकटाच आहे. हिंदी शिकण्याची गरज आहे बरं का. काय हिंदी शिकण्याची गरज आहे आपल्याला. सांगते ज्याची संस्कृत होती शाळेमध्ये ते सांगते मला. कुणाची? हिंदीवाला. माझी नाही, माझी पाली होती. पाली पाली होती का? हो. पाल नाही झाली. पाली शिकून पाल कशी नाही झाली? पाली शिकल्या पाल होते. तर भाई लोग फिर से आपण इधर ही किचन में आले आहे. देखो, म्हणजे आपण इकडे किचन मध्ये आलेलो आहे मित्रांनो. परत एकदा आलेले आहेत आलेलो आहे. आणि आज काही मला माहित नव्हतं, म्हणजे हे काही नाश्त्यासाठी वगैरे करणार आहे. कारण ऑफिसमध्ये नाश्ता होता म्हणून मला वाटलं ही आज बिंदास असेल. पण घरी आल्यानंतर पाहिलं तर ही करते मेंदूवडा. मेंदूवडा ना त्या पळीला चिपकून बसला होता. तसंच करत असत आणि तो जातच नव्हता खाली तेलामध्ये. तर बघा इकडच्या हे बघा, मस्त तळतोय मेंदूवडा. मस्त मेंदूवडा, मस्त पोहे ऑलरेडी खाल्लेले आम्ही. आता मस्त मेंदूवडा खायचा आहे. बायको उपाशी आहे म्हणून तिने स्वतःसाठी स्पेशल मेंदूवडा केला. बघा, खरंच देणार नाही बरं का तुम्हाला.
नाही नाही, मग एवढे खाणार आहे का तू? पोट दुखल ना तुझं आम्हाला नाही दिलं तर. आम्ही सारखं सारखं तुझ्या तोंडाकडे बघू, माहिती आहे का? आम्हाला दिलं नाही ना, आम्ही दोघं पण सारखं तुझ्या तोंडाकडे बघू. एकच देणार बघणारच मग आम्ही. तुम्हाला एकच देणार. हा, मग एक, अरे एक तरी एक दिल्यानंतर दुसरा भेटतेच आम्हाला. कारण आम्ही एकदा आम्हाला आवडलं का मग ते आम्ही त्याचं पस्त केल्याशिवाय राहत नाहीत आम्ही. तुम्ही काही करा. बघा सेकंड मेंदू वडा जातोय. काय काय बनवते मी? मेंदू वडा. आता मला एक्झॅक्टली माहित नाही त्याला काय म्हणतात काय नाही. वडा माहित आहे वडा म्हणतात म्हणून, पण आता मेंदू वडा आहे का मेंदू वडा आहे का अजून काय आहे ते शेफला माहीत आहे. आपला शेफ बनवत आहे सर्व. तर मित्रांनो आज मस्तपैकी सकाळी झेंडावंदन झालं, मस्त मजा आली आज. सर्वजण आज आनंदी होते आणि मस्त आली मजा. श्राऊ पण आली होती आपली, आणि श्राऊसोबत खेळायला पण माझ्यासोबतचे जे माझे कलिग्स आहेत त्यांचे मुलं पण वगैरे आले होते. तर त्यांनी खूप मजा केली श्रावणी, आणि तिने जवळपास 3.5-4 महिन्यानंतर ते भेटले होते. मागच्या 15 ऑगस्टला भेटले होते ते, आणि आज 26 जानेवारीला तिच्या फ्रेंडची भेट झाली होती. मस्त मजा केली त्यांनी. आम्ही पण मस्त मजा धमाल केली सगळीकडे. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे ते सर्व. आणि आता मस्तपैकी मेंदू वडा बनत आहे, मस्तपैकी खाणार आम्ही. आणि आम्ही थोडंसं बाहेर फिरायला सुद्धा जाणार आहेत. मग तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं जाणार आहे. आम्ही कुठे जाणार ते तुम्हाला नक्की दाखवू. तर त्यासाठी इथून पुढचा सगळा ब्लॉग तुम्हाला बघावं लागतं मित्रांनो. तर चला मग भेटू आता थोड्या वेळानंतर. तर भावांनो बघा मस्तपैकी मेंदू वडा. दिस इज मेंदू वडा. आपको पता है ये इसको मेंदू वड़ा बोलते हैं. अभी हमारे बाइकों ने मेंदू वड़ा बनाया है. अभी मैंने आपको बताया थोड़ी देर पहले. ये देखो अभी मेंदू वड़ा बन गया है ना. और अभी हम खाने वाले हैं. बायकोनी काय केलं आहे, बायकोनी ना त्या प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी. खाण्याची पद्धत नाही आहे ते. आज काहीतरी वेगळं करून दाखवायचं तुम्हाला सर्वांना, म्हणून ती ना त्याच्यामध्ये मला असं मला माहिती नव्हतं, आणि मी आपल्या घेऊन आले. तो नाही का छोटा बाऊल आहे, मकर संक्रांती त्याच्यात आलेला तो बाऊल आहे. त्या बाऊलमध्ये तिने आता टाकला. हे बघा हे आमचं आला कार्टून. आता आम्ही सर्वजण मस्तपैकी मेंदू वडा खातो मित्रांनो, आणि भेटतो तुम्हाला नंतर. पप्पाकडून खूप नवीन नवीन टूल्स ऐकायला भेटतात. हा तर काय करणार आहे, आमचं ब्लॉग चलत नाहीये. चलत नाही तर लोक बघत नाहीये, आणि मग त्याला लाईक बी करत नाहीये, कॉमेंट पण नाही करत आहे. म्हणून तर मला आता वेगवेगळे आवाज काढावं लागत आहे तुमच्यासाठी स्पेशल. तर त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तुमच्यासाठी आम्ही वेगवेगळे आवाज काढतोय मी मित्रांनो. हे बघा हे कसे हसताय माझ्यावरती. आणि आज दुपारी 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी मस्त झेंडावंदन वगैरे सर्व झालंय. आणि आता या 2 कलाकारांची खूप सकाळपासून डिमांड होती. गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण जसं दिल्ली टूर वरून आलोय ना मित्रांनो, त्यावेळेस पासून तर त्यावेळेस पासून ह्यांना काय कुठं बाहेर घेऊन गेलो नव्हतो मी. त्यामुळे यांचं सारखं चालू होतं आम्हाला कुठेतरी घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. तर आज आपली बसंती बाहेर काढली आपण, आणि आता थोडं आम्ही फिरायला चाललोय. हिंगणा जो आहे नागपूरच्या जवळ, हिंगण्याच्या जस्ट साईडला एक सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक सुंदर असं मंदिर आहे. ते मंदिर आम्ही आज पाहायला चाललो. दरवेळेस आम्ही गावाकडे जात असताना त्या रूटनं नाही का त्या मंदिराच्या जवळून आम्ही जायचो, पण कधी आम्हाला असं थांबायची वेळ पडली नाही. वेळ पडली नाही म्हणण्यापेक्षा वेळच नसतो. जाताना पण आम्हाला कसं लवकर पोहोचायचं राहते, आणि येताना पण घरी लवकर येण्याची ओढ, जाताना पण तिकडे जाण्याची ओढ. त्यामुळे आम्ही कधी थांबलोच नाही. तर आज म्हणलं वेळात वेळ काढून जावं, कारण कसं झालंय गेले खूप 15-20 दिवस झालं खूप ऑफिसचं काम पण सध्या टाईट शेड्यूल चालू आहे. सॅटर्डे संडे जरी असलं तरी ऑफिसला जावं लागतं मित्रांनो. आणि आजच एक मोकळा दिवस आहे, कारण उद्यापर्यंत सॅटर्डे आहे, पण तरी पण माझं ऑफिस आहे उद्या. तर आज वेळ मिळाला म्हणून आज यांना आता घेऊन चाललोय. तर चला या दोघांना पण सुट्टी आहे म्हणून आज. नाही तर कसं संडेला यांना असली तर श्रावणीला नसते. काहीतरी असं आहे आज योग घडून आलाय मित्र. हे बघा असं गावाकडे आल्याची फिलिंग येते, म्हणजे पूर्ण शेतीच इकडं. हो का? हो. आणि आमची श्रावणा, अरे वा, आम्हाला माहितच नाही इकडे शेती आहे म्हणून. वा वा, नवीन आविष्कार झालाय मित्रांनो. हे बघा इथं गहू वगैरे पेरलेला आहे, आणि इथं संत्र्याची बाग आहे. आवाज शेती दिसत नाही, आवाज झुडपा दिसून राहिले ना. हे बघा हे बघा हे बघा
संत्र्याची का बाग दाखवून आहे. राहिली आपल्या लोकायले टीव्ही म्हणतील ना काय का दाखवून राहिली मला समजून नाही राहिलं तू का सूट करून राहिली आज ते इथे एक तर रस्ता खराब झाला होय किती काम करून आले रस्त्याचे रस्त्याचं काम चालू आहे. हो ना धाड 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 आवाज येऊन राहिला गाडीचे टायर असे बंब बंब करून राहिले एक तर आपल्याला जायला वेळ होऊन राहिला आता तिथे गेल्यावर माहित नाही पडणार आपल्याला किती गर्दी होईल का होय 3 दिवस सुट्ट्या लागल्या होय विदर्भातले लोक इकडे तिकडे फिरायला जाते आता आणि आपण बी आता विदर्भातले लोक झाले होय मी बोलून बी आलो ना तसाच आपल्याकडचे लोक ना म्हणजे अशी 2-3 दिवस सुट्टी असली की त्यांना वाटतं चला गडे शेतामध्ये काम करूया मी आणि विदर्भातले 3 दिवस सुट्टी असली की चालले फिरायला 3 दिवस सुट्टी असली की चालले फिरायला. अरे म्हणून तुले मी घरी म्हणून राहिलो होतो कायले चालली बाहेर बघ आता किती गर्दी दिसते आपल्याला ते घरात राहिली असते मस्त पिक्चर बघितला असता टीव्ही वरती आपण तर भावांनो आता आपण जाऊन राहिलो थोड्या वेळामध्ये पोहोचू आपण आणि तिथे. रस्ता पूर्ण म्हणजे आता थोडासा रस्ता आम्हाला इथे खराब लागला होय इथे जरा रस्त्याचं काम चालू झालं होय नाही का हे आजूबाजूला तुम्हाला जरा शेती दिसल इथं हे इकडे या साईडला बघा संत्र्याची झाडं वगैरे दिसत आहे विदर्भामध्ये संत्र्याची झाडं खूप क्षेत्राची शेती भरपूर राहते. अरे आपण नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात माहितीच आहे सगळ्यांना. आमच्या इकडे बहुत भारी संत्रे भेटते बरं स्वस्त भेटते आणि चांगले स्वस्त भेटते नाही तसं म्हणतात तर सगळीकडे त्याच किमतीत भेटतात बरं का. आम्ही पण चांगले संत्रे खातो मस्त पैकी मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो आम्ही कोठा आलून काय केलं ते नाही का मग ऐकत बसाल तर तुम्हाला बोर होऊन जाईल सर्व मग माझा व्हिडिओ तुम्ही बघणार नाही मग आणि लाईक बी नाही करणार. ठीक आहे म्हणेल बापू हा आता खूपच बोलून राहिला वेगवेगळे आवाज बी काढून राहिला पगला पिगला झाला का तिकडे जाऊन आज तर मला नाही एक तर याच्यामध्ये मराठी पण हिंदी पण वरून विदर्भातली भाषा मला वाटते काही सबस्क्रायबर बघणारे म्हणत असतील हा बुवा कामधंदे करते का नाही ऑफिसला जाते का नाही नुसते व्लॉगच तयार करत राहते सारख्या रीलाही तयार करते म्हणते असंही काही म्हणत असतील मनातले मनात पण ते कॉमेंट नाही करू शकत ना असं झालं होय मित्रांनो आता तुम्ही सगळे माय मित्रच होय तुम्ही जास्त गप्पा नका ऐकू माय आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तोपर्यंत वाट पहा माई हा हो हे बघा आता 2:30 वाजलेले घरी किती म्हणजे थंडी वाजली बरं का या वेळेला पण आज आम्ही बाहेर आलोय तर इथं खूप ऊन आहे आणि एकतर रस्त्याचे कामं चालू आहेत आणि हे पूर्ण जंगल आहे बरं का इकडं. बरं मॅडम तुम्हाला गरमी होते आहे तर मी आता गाडीचा AC अजून जरा कोल्ड केला आहे तर आपण दिलेला आदेश आम्ही पाळलेला आहे. ओके तर हे बघा गाडी पार्क करून आलेले आहेत आणि माझी पर्स गाडीमध्येच राहिली होती होय ते घेऊन आलेली आहे. तर आता हे असं काम करावंच लागणार आहे मित्रांनो. नाही तर हे बघा मित्रांनो कोंबडी आहे तिचे छोटे छोटे पिल्ले आहे आणि हे बघून आमची श्राऊ झाली खूप एक्साइटेड नाही का छोटे खूप छान सहसा ती बघत नाही ना असं कुठं तर लगेच ती एक्साइटेड झाली आहे आणि आपण मित्रांनो आता पोहोचलो आहे आपल्याला जिथं आपण बृहस्पती मंदिराकडे आपण आलेलो आहे तर आपण मित्रांनो आलो इथे बृहस्पती मंदिर गर्दी तर खूप आहे.
तर आता आपण बृहस्पती मंदिराच्या बाजूला शनी शक्तीपीठ आहे, तिथे आपण आलेलो आहोत मित्रांनो. शनिकुंड आहे आणि हा या ठिकाणी सूर्यकुंड. हे बघा आता दाखवतो तुम्हाला मी. हा हे सूर्यकुंड. हो हा दिसतोय. तर आता आपण वरती जाऊया. शनी शक्तीपीठ. श्रावू इकडून आली आहे, हे दोघी जणी. हा बघा ऋणमुक्तेश्वरी नीलादेवी दर्शन. तर आता इकडे इथलं तर गर्भगृहाचं आपलं दर्शन मध्ये झालेलं आहे ऋणमुक्तेश्वरी देवीचं. आपण परत वर आलेलो आहे. हे शनिदेव. हे आता दर्शन घ्या परत एकदा. श्रावू आणि दर्शन घेत आहे आता. ओम शनिदेवाय नमः. ओम शनिदेवाय नमः. हे बघा मित्रांनो, बाहेर आल्यानंतर मस्त दिसतंय आणि चहू बाजूंनी म्हणजे तिन्ही बाजूंनी याचा डोंगर आहे पूर्ण. खूप सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे. शनी शक्तीपीठ जे आहे बृहस्पती मंदिराच्या बाजूला, तुम्ही या साईडला बघू शकता. भरपूर असं सुंदर या ठिकाणचं बांधकाम दिसत आहे. आता आपण इकडनं बाहेर पडतोय मित्रांनो. तर हे बघा या ठिकाणी मस्त विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी खूप भव्य अशी मूर्ती आहे. संत ज्ञानेश्वर या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. त्यानंतर संत तुकाराम या ठिकाणी आहे आणि इथे आपला पांडुरंग आहे. खूप सुंदर. आणि भावांनो, वेळात वेळ काढून श्रावूला झोका खेळण्याचा मोह जो आहे, मोह काय आवरलेला नाहीये. ती या ठिकाणी झोका खेळायला आली आहे बघा. दोन मुली हिच्यासोबत श्रावू झोका खेळते. टाटा बाय बाय पण करतात आपल्याला. श्रावू जरा थकून गेलेली आहे, तिला लागली आहे भूक आणि आता तिची काहीतरी भुकेची सोय आम्हाला करायची आहे. ही पण मुलगी या ठिकाणी आपल्या व्हिडिओ मध्ये जरा हसते ती मस्त. आता हा स्माइल केलं तिनं. तर इथली मौज मजा झाली मित्रांनो. आता आम्ही निघतोय थोड्याच वेळामध्ये. तर आता आम्ही निघण्यात आलो आहेत मस्तपैकी. थोडा नाश्ता केला आम्ही. समोसे खाल्ले. कोणतं पॅकेट? हिला कार्टून भेटले कार्टून. आणि आम्ही आता आलो आहे डीमार्टला. मग आता हिंगण्याला आलो तर डीमार्टला जाणं खूप गरजेचं आहे. आता डीमार्टमध्ये बहुत सारी काही खरेदी करूया आणि मग जाऊया. तुम्हाला स्टार्ट. चला तर मग आता आम्ही पूर्ण सगळीकडे फिरून आलेलो. डीमार्टला वगैरे जाऊन थोडीफार खरेदी पण केली आणि आता वाजलेले संध्याकाळचे 7. आत्ताच पोहोचलोय आम्ही घरी. चला तर मग आता ब्लॉग इथंच एंड करतो. पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करत जा. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.